नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात 12वीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत बागलाण तालुक्यातील डांग-सौंदाणे गावातील परीक्षा केंद्र 201 वर डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचे रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी जाहीर केले. एका पत्रकार परिषदेत सेनेचे प्रवक्ते अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव, नाशिक महानगर प्रमुख डॉक्टर अनिल आठवले यांनी ही माहिती दिली. डांग-सौंदाणे येथील विलास नाना सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेचा मूळ विद्यार्थी हरिभाऊ पांडुरंग जाधव याच्या जागी डमी विद्यार्थी बसवून पेपर देण्यात आल्याचे प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे, अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी नमूद केले. या प्रकरणी अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडे अधिकृत तक्रार केली. तेव्हा सचिव सरोज जगताप यांनी सदर विद्यार्थ्याचा निकाल चौकशी होईपर्यंत राखून ठेवला आहे. दरम्यान हे संपूर्ण रॅकेट असून त्यात जे शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक सहभागी असतील त्यांनी सहभागी व्हावे आणि परीक्षा देणाऱ्या रँचोची चौकशी करून सूत्रधारांना बेड्या ठोकण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. देशामध्ये झालेलं नीट पेपर जो फुटला आणि फुटल्यानंतर ज्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं कट कारस्थान या सरकारने केलं, त्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेचे 12 वाजवण्याचं कट कारस्थान करत आहे. जी विद्यार्थी 12वी जी परीक्षा नुकतीच पार पडली, त्या परीक्षेमध्ये संस्था चालकाच्या मदतीने काही विद्यार्थ्यांनी डमी बसवण्यात आले आणि त्या डमी बसवलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे पुरावे आमच्या सोबत आहे, आम्ही तुम्हाला दाखवलेले आहे. तरीही या माध्यमातून त्यांना पाठीशी घालणारे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे यांचे आम्ही आपल्या माध्यमातून राजीनामा मागतो आहे की सदर संस्थेला आपण पाठीशी घालून जे 12वीचे डुप्लिकेट विद्यार्थी बसवता आणि जे ओरिजिनल विद्यार्थी आहेत जे अभ्यास करून पास होत आहेत त्यांच्याची जीवनाशी त्यांच्या अभ्यासाशी खेळण्याचं जे कट कारस्थान करत आहे, यासाठी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि केंद्राच्या माध्यमातून नीट फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा व शिक्षण व्यवस्था सुरळीत करावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. नमस्कार, मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब बच्छाव, रिपब्लिकन सेना उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा गौप्यस्फोट आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील एक 12वीचं जे काही परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्राचं नाव कैलासवासी सोनवणे महाविद्यालय जे आहे, कनिष्ठ महाविद्यालय, त्यामध्ये हा जो गैरप्रकार जो आहे तो झालेला आहे. तो गैरप्रकार असा की 12वीचा जो पेपर जो आहे तो डमी विद्यार्थी बसून लिहिण्यात आला आणि या पेपरमध्ये जो मूळ विद्यार्थी आहे तो मूळ विद्यार्थी पेपरला न बसता डमी विद्यार्थ्यांकडून पेपर लिहून घेणार. आणि विशेष म्हणजे हा 12वी विज्ञान मध्ये प्रकार असा या परीक्षेमध्ये झालेला आहे. तो निश्चितच गंभीर आहे. आणि जे संस्थाचालक जे आहे ते संस्थाचालक स्वतः शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निकटवर्ती आहे आणि जो परीक्षार्थी जो आहे तो मुळातच मोठा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि त्याने या प्रकारामध्ये स्वतः इतर लोकांना बसून पेपर लिहून घेतलेले आहेत. एका पेपरला तो स्वतः ब्लॉकमध्ये बसलेला दिसतो. एक पेपर स्वतः बायोलॉजीचा जो पेपर आहे तो शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकाच्या दालनामध्ये पेपर लिहिला जातो. अशा पद्धतीने गंभीर प्रकार जे आहेत ते घडलेले आहेत. याची आम्ही शालेय उपविभाग बोर्ड आहे त्या बोर्डामध्ये आम्ही तक्रार रितसर केलेली आहे आणि याची एक सुनावणी देखील झाली आहे. परंतु याच्यामध्ये मोठी दिरंगाई होताना दिसते. शालेय शिक्षण मंत्र्यांचे निकटवर्ती असताना असा प्रकार जो घडत असेल तर निश्चितच परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दोषी आहेत किंवा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल पाहिजे आणि ज्या शाळे शिक्षण संस्थेमध्ये झालेले आहे ते केंद्र सुद्धा